तर आत्तापर्यंत आपण फ्युबिनिस थेरम म्हणजे काय हे बघितलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्यावरती आपण एक्झाम्पल बघणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल, evaluate double integration of the function f of x comma y over the rectangle E, where f of x comma y is equal to 2x minus 3y, and the rectangle is minus 1 comma 3 क्रॉस 2 comma 5. ठीक आहे. बघा, याचं जर मी आपण पुढे जाऊन जॉमेट्रिक इंटरप्रिटेशन बघणारच आहोत. ठीक आहे, पण जर मी रफली बघायला गेलो तर काय दिसतंय तुम्हाला, हे काय दिसतंय बघा. तर तुम्हाला एक असा हा रेक्टँगल दिसतोय. त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा. समजा मी असा ॲक्सिस घेतला, ठीक आहे, हा समजा झेड. तर हा समजा हा आहे एक्स ॲक्सिसचे पॉईंट्स आहेत, हे वाय ॲक्सिसचे पॉईंट्स आहेत. समजा हा तुमचा -1 आहे, समजा हा 3 आहे, हा 2 आहे समजा, आणि हा 5 आहे. तर हा पॉईंट काय येईल तुमचा, हा पॉईंट येईल -1 2, हा पॉईंट येईल -1 5. आता तसं बघायला गेलं तर एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह व्हॅल्यू ज्या 0च्या इकडे असतात, पलीकडच्या साईडला, त्यामुळे हा 0 आहे असं समजू नका. 0 इथं कुठेतरी आहे असं समजा. ठीक आहे, ओके. दिस इज युअर, ठीक आहे, दिस इज युअर वाय ॲक्सिस. ठीक आहे, अँड दिस इज युअर झेड ॲक्सिस, दिस इज युअर एक्स ॲक्सिस. ठीक आहे. तर हा पॉईंट काय येईल मग 3,2, हा पॉईंट येईल 3,5. तर हा रेक्टँगल आहे, बरोबर. हा तुमचा रेक्टँगल आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती एक फंक्शन डिफाईन केलं आहे, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 2,3. एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 2,3. मग द एरिया बाउंडेड बाय द फंक्शन अँड दिस रेक्टँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जो एरिया त्याने बाउंड केला असेल ह्या रेक्टँगलमध्ये, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. सोल्युशन, f of x comma y is equal to 2x minus 3y is continuous on E. फंक्शन कंटिन्यूअस आहे, ओके आहे. देन बाय फ्युबिनिस थेरम, Fibonacci theorem for continuous function we have, then by Fibonacci theorem for continuous function we have double integration of the function f of x comma y over the rectangle E dA is equal to integration -1 to 3, integration 2 to 5, f of x comma y dy dx, f of x comma y dy dx, which is equal to integration -1 to 3, integration 2 to 5, 2x minus 3y dy dx is equal to integration -1 to 3. Now integration of this function with respect to y is 2xy minus 3 by 2 y square, integration from 2 to 5 is equal to, this is equal to integration of -1 to 3, 2x into 5 minus 2 minus 3 by 2 into 25 minus 4 dx -1 to 3, 6x minus 63 upon 2 dx is equal to integration -1 to 3
6x² upon 2 minus 63 to x limits are -1 to 3, which is equal to 3 into 3 square minus 1 square minus 63 by 2 into 3 minus -1. If we solve this, we get 3 into 8 minus 126 is equal to -102. That is, the integration has value which is equal to -102. Now if we interchange the limit and evaluate the integral, then the value is also minus time 102. You can try with yourself, and this can be supported by the Fibonacci theorem. Fibonacci theoremचा आधार घेऊन आपण सांगू शकतो की ते दोन इंटिग्रल इक्वल येतील आणि त्याची व्हॅल्यू किती येईल -102. त्याची व्हॅल्यू किती येईल -102. एक रिमार्क लिहूया आपण. काय सांगतो रिमार्क? If the double integral exists and repeated integral also exists, then the repeated integral must be equal by Fibonacci theorem. ठीक आहे, म्हणजे डबल इंटिग्रल आणि रिपीटेड इंटिग्रल जर दोन्ही एक्झिस्ट असतील, इफ डबल अँड repeated integrals exist, then both are equal. ठीक आहे, म्हणजे रिपीटेड इंटिग्रली एक्झिस्ट आहे आणि डबल इंटिग्रली एक्झिस्ट आहे, त्यावेळेस ते दोन्ही इंटिग्रल काय असतील, इक्वल येतील. हे कशाचा आधार घेऊन सांगू शकतो आपण? फिबोनाची थेरमचा आधार घेऊन सांगू शकतो. नेक्स्ट, इफ द रिपीटेड इंटिग्रल एक्झिस्ट अँड नॉट इक्वल टू द डबल इंटिग्रल, if repeated integral exist but double does not exist, then they may or may not be equal. ठीक है, मे नॉट बी इक्वल. Prove that integration 0 to 1 x minus y x plus y bracket cube dy dx is not equal to integration 0 to 1 x minus y x plus y bracket cube dx dy. That is, here we are evaluating first integration with respect to y, but here we are evaluating the integration first with respect to x. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं, इंटिग्रेशनचे जे लिमिट आहेत ते इंटरचेंज केलेले आहेत. ठीक आहे, सोल्युशन वी हॅव काय दिले आपल्याला, एफ ऑफ एक्स कॉमा वाय काय आहे, एक्स मायनस वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब. नाव इफ यू ऑब्झर्व दिस फंक्शन, हे जर फंक्शन बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, इज बाउंडेड, f of x comma y is bounded except at 0, 0 हा जर पॉईंट सोडला तर ऑन कशावरती, 0,1 क्रॉस 0,1 ह्या रेक्टँगलवरती हे फंक्शन बाउंडेड आहे एक्सेप्ट ॲट 0,0. सो लेट
x is not equal to 0. So let x is not equal to 0. Integration 0 to 1 x minus y x plus y bracket cube dy is equal to integration 0 to 1. If we solve this integration, 2x plus x minus y x plus y bracket cube dy, which is equal to integration 0 to 1 2x upon x plus y bracket cube minus 1 upon x plus y bracket square dy. ठीक आहे. म्हणजे जर हे इंटिग्रल सॉल्व केलं तर काय मिळेल आपल्याला बघा. इंटिग्रेशन 0 to 1 2x डिवायडेड बाय x प्लस y ब्रॅकेट क्यूब dy मायनस इंटिग्रेशन 0 to 1 x plus y bracket square. बरोबर. So which is equal to, here the integration with respect to y, so 2x is constant. 2x integration of this is x plus y raised to minus 2 divided by minus 2 from 0 to 1 minus integration x plus y raised to minus 1 divided by minus 1 from 0 to 1. If we solve this, we get minus x into 1 upon x plus 1 bracket square minus 1 upon x square plus 1 upon x plus 1 minus 1 upon x. So that is minus x upon x plus 1 bracket square minus 1 minus minus plus 1, sorry, plus 1 upon x plus 1 upon x plus 1 upon x plus 1 minus 1 upon x. So we get, finally if we solve this, we get 1 upon x plus 1 bracket square, which is integration from 0 to 1. This is what integration from 0 to 1 x minus y divided by x plus y bracket cube dy is equal to, we get this 1 upon x plus 1 bracket square. Now at x is equal to 0, integration 0 to 1 x minus y divided by x plus y bracket cube dy is equal to integration 0 to 1 minus 1 upon y square minus 1 upon y square dy is equal to minus y raised to minus 1 divided by minus 1. Integration from 0 to 1 is equal to infinity, is equal to which does not exist, which does not exist. Thus if g of x is equal to integration 0 to 1 x minus y divided by x plus y bracket cube dy, then g of x is equal to 1 upon x plus 1 bracket square if x is not equal to 0 and g of 0 does not exist, and integration 0 to 1, simply integration 0 to 1 g of x dx is improper integral. Hence integration 0 to 1
g of x dx, hence integration 0 to 1 g of x dx is equal to limit a tends to 0 plus a to 1 g of x dx. बरोबर. इम्प्रॉपर इंटिग्रल आपण विथ द हेल्प ऑफ लिमिट सॉल्व करतो. लिमिट a टेंस टू 0 प्लस इंटिग्रेशन a टू 1 g ऑफ x का है 1 अपॉन x प्लस 1 ब्रैकेट स्क्वेयर dx which is equal to limit a tends to 0 plus x plus 1 raised to minus 1 divided by minus 1 from a to 1. Limit a tends to 0 plus, which is equal to limit a tends to 0 plus. If we substitute this, we get minus 1 by 2 plus a upon a plus 1, and if we apply the limit as a tends to 0 plus, which is equal to 1 by 2, which is equal to 1 by 2. Similarly, we can have solve for y is not equal to 0. Similarly, we can solve for y is not equal to 0. जसं आपण x is not equal to 0 घेऊन सोडवलं तसंच y is not equal to 0, 0 to 1 x minus y divided by x plus y bracket cube dx is equal to, हे जर सोडवलं तुम्ही इंटिग्रेशन सेम जी मगाची थिअरी अप्लाय केली होती. कसं याच्यात 0 to 1 काय कोणती टर्म ॲड करतो, प्लस मायनस वायची टर्म ॲड केली, x प्लस वाय मायनस 2y डिवायडेड बाय क्यूब dx which is equal to integration 0 to 1 upon x plus y bracket square minus 2x divided by x plus y bracket cube dx, x plus y bracket cube dx. So this is equal to integration 0 to 1, सॉरी जेव्हा आपण इंटिग्रेशन सॉल्व करू त्यावेळेस काय मिळेल, x प्लस वाय रेस टू मायनस 1 डिवायडेड बाय मायनस 1 मायनस 2y इंटू x प्लस वाय रेस टू मायनस 2 divided by minus 2. Limits are from 0 to 1. If we substitute the limit, we get minus 1 upon 1 plus y square. Now for y is equal to 0, the integral does not exist. For y is equal to 0, the integral does not exist, and 0 to 1 the y is equal to 0 integral does, sorry, if we substitute the limit then we get this. If we substitute the limit we get this, and now for y is equal to 0, the integral integration 0 to 1 whatever we had solved, minus 1 upon 1 plus y square minus 2y upon 1 plus minus 1 upon 1 plus y minus 1 upon y does not exist, and as the repeated integral does not exist, the double integral also does not exist by Fibonacci theorem. As the repeated integral does not exist, the repeated integral also does not exist. जेव्हा आपण मगाशी सॉल्व केला त्यावेळेस आपल्याला काय मिळाली ती व्हॅल्यू एका इंटिग्रलची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला जेव्हा सॉल्व केला आपण बाय युजिंग
द थिअरी ऑफ इम्प्रॉपर इंटिग्रल. मगाशी काय मिळाली होती व्हॅल्यू 1/2 ही व्हॅल्यू मिळाली होती. पण जेव्हा आता आपण सॉल्व करू त्यावेळेस आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल, आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल जर मी इंटिग्रल सॉल्व केला. इफ वी सॉल्व दिस इंटिग्रल with the help of limit, we get 1/y plus 1 raised to 1, which is equal to minus 1/2, which is equal to minus 1/2. बरोबर. ज्यावेळेस मी हे सॉल्व करेल त्यावेळेस मला ह्याची व्हॅल्यू काय मिळेल, -1/2. म्हणजे मग अशी व्हॅल्यू मिळाली होती 1/2, आता व्हॅल्यू मिळाली -1/2. म्हणजे लिमिटेड इंटिग्रल जर इक्वल नसेल तर डबल इंटिग्रल पण इक्वल नसतं बाय फिबोनाची थेरम. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल कवर करू. आत्ताचे एक्झाम्पल मे बी तुम्हाला डाऊट येऊ शकतो. ठीक आहे. याचं क्लिअरिफिकेशन मी तुम्हाला नेक्स्ट एक व्हिडिओ बनवून टाकेन किंवा आपल्या झूम मीटिंगमध्ये आपण तो सॉल्व करूया. थँक्यू.